कळतं ना त्यांना तिथवर यायची. तसं तुम्ही संस्थेमध्ये सगळे या. काहींना मैत्रिणी चांगल्या मिळत आहे, काहींना विकत घ्यायचे. समजा अंजली मॅडमला बिझनेस नसेल पण मला विकत घ्यायचंय, मला ट्रस्टेबल चांगलं फराळ पाहिजे दिवाळीचं, मला काहीतरी सर्व्हिस पाहिजे, ब्लाऊजचं वर्क करायचंय, मला ब्लाऊज शिवून घ्यायचे, मला अर्जंट ड्रेस शिवून घ्यायचंय, मला विघ्न संतोषी व्यक्ती गल्ली बोळात सगळीकडे असतात. आपण ओळखायचंय की त्यांना फक्त 2 व्यक्तींचं चांगलं सण होत नाही. आता ह्या सारिकाताई आणि अंजली मॅडम करताय, ज्यांचा व्यवसाय होत नाही, अंजली मॅडमचा तुमचा होतोय, मग त्यांचं काढी टाकायचं काम असतं. तुला किती मिळतात ग, तेवढेच का? अंजली तर एवढी कमवती ग, नाही तुला अजून पाहिजे, मग तू इकडच्या क्लिनिकला जा ना. तेव्हा आपलं मन स्थिर पाहिजे. आपण निवडताना जर अंजलीला निवडलंय किंवा अंजलीने जर सारिकाला निवडलंय तर आम्हाला एकमेकीचा विश्वास आहे. तू तुझं काम कर बाई, किंवा सांगणाऱ्याची पात्रता तपासा. जेव्हा सांगणारा काय करतो ते आपण म्हणतो मंथराने महाभारत घडवलं, तर ऐकणाऱ्यांनी पण ऐकायला नाही पाहिजे ना. तर बऱ्याच वेळा 2-2 महिन्यांना आपण जेव्हा जोडून व्यवसाय करतात एकत्रितपणे, पुरुष नेहमी म्हणतात आम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतो, महिला करू शकत नाही, किंवा 10 भजे एकत्र तळतात, एक कोरडे तडतडतडती, स्त्रियांचं नाव खराब आहे. पण बऱ्याच वेळा मी सांगताना सांगते, स्त्रीची दुश्मन एकमेकीवर जेलसी नको, एकमेकीला मदत करा. जसं या ताईंनी एकदम प्रांजळपणे यांना मदत केली, मग दुसऱ्यांनी जर यांना भडकवलं, कशाला जाती तू पॅडला, कशाला बायका, त्यांना किती मिळतात, तुला किती, मला घरी बसण्यापेक्षा मिळते आणि खुश आहे आणि मला भविष्यात मिळणार, हे स्वतःच्या मनाला आपल्याला माहित पाहिजे. किंवा स्वामींची कृपा. आता ह्या ताईंना जेव्हा ह्या ताई जॉईन होणार, ते यांनी एकच करायचं, मार्केट रेट इतके, मग मला मार्केट रेट प्रमाणे मिळतंय का, मला माझ्या टाइम मध्ये व्यवस्थित व्यवसाय होतो का, इट्स ओके, मग मला बाकीचं घेणं देणं नाही. असं सतत जर आपल्या व्यवसायाकडे, आपल्या कामाकडे जर लक्ष दिलं तर कधीच आपल्याला त्रास होत नाही. आणि हेल्दी व्हेंचरिंग म्हणतो आपण त्याला, आमचं बिझनेसमध्ये पण जेवी म्हणतो, जॉईंट व्हेंचर, प्रत्येक ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता जर मी नेहमी सांगत असते, 10 जर ब्युटिशियन आहे ग्रुपमध्ये, 2ला व्यवसाय जातो, 8ला जाते, मला वाईट वाटतं. माझ्या फक्त उद्योजकाचा आहे का? नाही. तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन जे सोमवारी दिलं जातं, तर तिथं तुमचे कौटुंबिक प्रश्न असू द्या, तुम्हाला आध्यात्मिक गरज असते समुपदेशांची. काही लेडीज समोर बसल्यानंतर निगेटिव्ह वाटतं, कधी रडायला लागतात, आम्ही तुमचं युट्यूबला पाहिलंय, आम्हाला खूप वाईट वाटतंय, आम्हाला वाटायचं आमचा संघर्ष मोठा आहे, पण तुमचा त्याच्यावर मोठा होता, हे कळाल्यावर आम्ही तुमच्यापर्यंत आलो. तर इथं तुम्हाला प्रत्येकाला आपलं जे वाटलं पाहिजे, की मला वाटतं कुणीतरी सांगितलं की आपल्या कुटुंबातलं समजून इथं सांगितलं जातं, तर हाच फॉर्म्युला तुम्ही सगळ्यांनी एकमेकीसाठी वापरायचा आहे. प्रत्येकीने एकमेकीला जर असं मदत केलं, तुमच्यासारख्या आजूबाजूच्या ज्या गरजू असतात, जर 2 महिला इथं आल्या, एखादी सक्षम झाली, तर मी नेहमी म्हणते फुलं वाटणाऱ्याच्या हाताला सुगंध हा येतच असतो. म्हणजे तुम्हाला त्याच्या ब्लेसिंग आणि दुवा मिळत असतात. तर प्रत्येकीने हे लक्षात घ्यायचं. उरला प्रश्न गुंजनच्या प्रश्नाकडे येते, की काही लेडीजला व्यवसाय करायचा आहे पण मीटिंगला यायचं नाही. इथून आपण संस्थेबद्दल बोलायला सुरुवात केली, तर किती जणांना वाटतंय की तुम्हाला फक्त फॉर्म भरून ग्रुप जॉईन करून व्यवसाय मिळेल का? नाही. हा व्हॉट्सअप ग्रुप आहे का? नाही. हा 8 तास काय आहे? मला एक मॅग्नेटची कंपनी सांभाळून तिथं MD म्हणून राहून, आता ते लोक आले होते बँकेच्या सहाय्या, मला तुमच्यासारखी खूप काम आहे, मला पण लोन प्रकरण असतील, मला लोकांचं असेल, एम्प्लॉईचं असेल, सगळ्या गोष्टी आहे. मला पण कुटुंब आहे, मुलं आहे, संसार आहे, कामाला बायका जरी असल्या तर आपल्याला तेल मिठापासून सगळं पाहावं लागतं. काय बॅकअप प्लॅन नसतो आपल्याकडे, सगळ्यांकडे सासू नाही, सगळ्यांकडे जाव नाहीये, घरामधल्या कामवाल्यांना आपण प्रत्येक ठिकाणी पाठवू शकत नाही. तर हे सगळं करून हे जो करण्याचा अट्टाहास आहे ना, असं एक उदाहरण तुम्ही दाखवा की तुमच्याकडून मला आज रोजी जर 306K 3,06,000 फॉलोअर असताना अंजली मॅडम सांगतील पेड प्रमोशनचे 500 रुपये तर कन्सल्टन्सीचे मिळेल पर पर्सन, समोर बसून 1000 सोडा 500 तर मिळतील. मी छान अशी क्रिएटिव्ह तयार केलं आणि पाठवलं, नक्कीच व्यवसाय होणार. तुमच्या प्रत्येक समस्येवर इलाज मिळेल. संस्थेचा नंबर नोट करा, मला कॉन्टॅक्ट करा. तुमचा व्यवसाय कसा वाढत नाही, तुम्हाला समुपदेशन केलं जाईल. तुमच्या कौटुंबिक समस्येवर इलाज, तुम्ही कुठला गुरु करावा, का करावा, स्वामी सेवा कशी करावा, मिळणार का नाही मिळणार. निस्वार्थी शब्द हा आहे. इथं मला त्याची गरज नाही. मला माहिती स्वामींनी माझ्यासाठी लायकीपेक्षा खूप दिले. मला त्याचा तुमच्यासाठी वापर करायचा. की मी जेव्हा वाईट परिस्थितीमध्ये असताना माझी जेव्हा परीक्षा घेतली जायची, तर मला एवढंच वाटायचं माझ्या मिस्टरांची नोकरी किंवा व्यवसाय व्हावा, मी काहीतरी करावा, दोघं इंजिनियर आहोत, आम्हाला पोटा पाण्यापुरतं व्हावं आणि वाटून मध्यमवर्गीयाचं काय स्वप्न आहे, एक घर असावं, एक गाडी असावं. तर ते सगळं होऊन हा अट्टहास काय आहे की आपला जन्म एवढ्यासाठी झालेला नाही. आपल्यासारख्या असंख्य तुमच्यासारख्या महिलांचं प्रेरणास्थान जेव्हा मला बनायचंय, तर तुमच्या प्रत्येकीपर्यंत मला पोहोचायचंय. जसं राजश्रींनी सांगितलं की 2 वर्षामधल्या कुठल्या महिलेचं नाव, व्यवसाय परफेक्ट मला लक्षात असतो. ते गॉड गिफ्ट असेल काय माहित नाही मला, पण त्याचा वापर मी राजकीय हेतूने करत नाही. की मेमरीचा वापर जसा राजकीय हेतूने होतो, तर तिथे एक निस्वार्थ शब्द आला. आणि आता मेन प्रश्नाचं उत्तर की संस्थेच्या मीटिंगला न येता व्यवसाय होईल का? होणार नाही. त्याला एक शब्द आहे, पीपल एंगेजमेंट आपण म्हणतो, किंवा PR स्ट्रॉंग करणं. तर तुम्हाला इथं PR मिळतात. एंगेजमेंट प्रोग्राम जे म्हणतो आपण, की तुम्ही जेव्हा फेस टू फेस मला भेटताय, बाकीच्यांना भेटताय, तर तुम्ही मला ध्यानात राहता.
की इन्स्टाला इतके मेसेंजरला मेसेज येतात किंवा युट्यूबला येतात. आम्ही अजून आमचा नंबर युट्यूबला टाकलेला नाही की 9 महिन्यामध्ये 23 लाख व्ह्यूज झालेले आहे आणि त्या ज्या चॅनलनी प्रमोशननी माझी मुलाखत घेतली 1 लाख सबस्क्रायबर वाढले, त्यांचे सिल्वर बटन आलंय आणि त्यांना इन्कम चालू झाला. तर तिथं जर आपला नंबर टाकला तर आपल्याकडे की आम्हाला ह्या मॅडमला भेटायचंय. तर आपण तसं काहीच केलेलं नाहीये. पैसा म्हणून ही संस्था नाहीये. पीपल एंगेजमेंट म्हणजे तुम्ही जेव्हा इथं मिटिंगला येताय तर तुमचं फेस टू फेस कम्युनिकेशन होतं. आणलेल्या वस्तू आपण इथं स्टॉल सारख्या मांडतो आणि खरेदी विक्री पण होती. येते लक्षात. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा व्यवसाय होणार नाही, कारण तुमची आणि मॅडमची आणि आमच्या सगळ्यांची ओळख होणार नाही. हे कुटुंब आहे, SMBS फॅमिली आहे. तिथं तुम्ही सगळ्यांना भेटा. काही लेडीज रडतात, काही लेडीज फक्त मिटिंगलाच येत राहतात, व्यवसाय मिळू किंवा नाही मिळू. मला वाटतं कल्पना ताई संभाजीनगर औरंगाबादवरून दर मिटिंगला तुमच्या 7-8 मिटिंग तर झाल्या असेल. 6वी मिटिंग. 3 मिटिंगला त्यांना काहीच दिशा न भेटता त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन घेतलं. आज त्यांच्या वाटीचं का होईना काहीतरी चालू झालंय, व्यवसाय चालू झाला. आज मला शुभांगी मॅडमने 10 डझन फुलवातींची ऑर्डर दिली. वा वा वा. थँक्यू राजेश्री मॅडम आणि शुभांगी मॅडम. म्हणजे माझी बिझनेस यांच्यामुळे स्टार्ट झाला. मार्गदर्शन मॅडमकडून मिळालं आणि मला इथून प्रेरणा. प्रत्येकाला सुचन तसं संस्था ऑब्झर्व केलेली तुम्ही उत्तर दिली की शुभांगीने दिलंय उत्तर, राजश्रीने दिलंय. तर सोशल मीडिया किंवा मार्केटिंग हा भाग जर बाजूला ठेवलं तर जेनून काम आपण ज्याला म्हणतो. दुसरी गोष्ट निस्वार्थी शब्द जो वापरलाय, तर एक बॉटलचं उदाहरण जाऊ द्या. तुम्ही प्रत्येक जण काही ना काही विकायला आणता मिटिंगला. प्रत्येकाची अपेक्षा असते आपण राजश्रीताईंमुळे व्यवसाय करतो किंवा माझा व्यवसाय होईल, ताईंना काहीतरी सॅम्पल द्यावा. सॅम्पल प्रेमाने घेतल्यानंतर ऑर्डर देण्याचं माझं काम असतं. तर हर्षदा इथं बसलेली कित्येक जणांकडून जेव्हा मी घेतलं, फुकट काहीच मी कोणाचं घेत नाही. नंबर 2 गोष्ट, हीच गोष्ट तुमच्या व्यवसायात तुम्ही आणायची. तुम्ही जेव्हा कुठल्याही ठिकाणी व्यवहार क्लीन ठेवतात तर तुमचं नाव होतं. तोंड गोड आणि हात जड व्हायला नको. तुमच्या सगळ्यांबरोबर जेव्हा मी गोड बोलणार आणि मग पैशाच्या वेळेस सांगणार गुगल पेच होत नाही, मग 80चे 50च घ्या. बसलेल्या कोणाला मी कधी रेट कमी केले? तुमच्या सगळ्यांकडून कोणाकडून मी वस्तू विकत घेतल्या, केले कोणाकडून कमी रेट? विकत घेणाऱ्या तर आज कमी आलेलं आहे समजा. तर ही गोष्ट आपल्याला व्यवसायात पाळायची. दुसरी गोष्ट, संस्थेचं नावारूपाला येणं किंवा त्या ताईंना कुठेतरी सांगितलंय इन्स्टाच्या माध्यमातून लक्षात येत नाही. मी तळतळून का सांगते, तुम्ही जेव्हा इथं येता तर सगळ्यात पहिला हा ब्रँड तयार होतो की आम्ही SMBS समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य. आम्ही हे राजश्रीताईंच्या संस्थेमध्ये एका रूप खाली, म्हणजे ही विश्वासाची संस्था आहे. इथं येणारी प्रत्येक व्यक्ती विश्वासाची आहे. येतंय लक्षात. तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. हा, तुम्ही परस्पर व्यवहार केले, परस्पर आवाजाच्या सवयी केलं, देणं घेणं केलं, त्याला संस्था जबाबदार नाही. परंतु तुम्ही संस्थेच्या माध्यमातून एखादा प्रॉडक्ट एकमेकीला देताय, तुम्हाला कोणतरी चीट करतंय, कोणतरी त्रास देतंय, तर तेव्हा आम्हाला माहिती असलं आम्ही उभं राहतो. आणि तुम्ही भाजीला जा, कुठं पण जा, आम्ही नेहमी सांगतो रोज 2 तरी नव्या ओळखी करा. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे किंवा तुम्हाला नवीन मैत्रिणी करायच्या आहे, ते सहज शक्य नसतं. बऱ्याच जणी म्हणते आम्ही प्रयत्न करतो, पण एखाद्याला वाटतं बळच बोलताय, बळच नंबर देताय, बळच. तर पहिल्या भेटीमध्ये कधीच करायचं नाही आपल्याला. थोडं हाय हॅलो. बघा, युरोपला जेव्हा मी 2014ला गेले तर ते लोक काही नसू द्या स्माईल देतात. आपल्या इथं स्माईल द्यायला सुद्धा जडतात आहे. म्हणजे ते भेटल्यानंतर असे निदान स्माईल देतात. आपण विचार का करतोय की आपल्या इथली टेंडन्सी काय अशी हसल्यानंतर काढतील का, मग त्या बाईला वाटतं की मला लगेच लावते, बळच चिटकते, अशा काही गोष्टी असतात. तर इथं असं काहीच होणार नाही. जेव्हा तुम्ही इथं मिटिंगला येतात आणि तुमचा स्वपरिचय सांगितला जातो आणि तुम्ही ह्या संस्थेचे सदस्य म्हणून आहात, तर त्यावेळेस तुम्हाला मोठा फायदा होत असतो. चेतन पुढचे तर याच्यात तुमचं पण श्रेय असतं, सगळं माझं नसतं. प्रत्येकाने एक लक्षात घ्या का माझ्यामुळं झालंय, संस्थेमुळं झालं असं नसतं की आम्ही तुम्हाला सांगायचं काम करतो. पण वर्गात जसे 10 विद्यार्थी असेल तर एक टॉपचा येतो, दुसरा सेकंड येतो. तर तसा असतो प्रकार. का कधी क्लासमध्ये जेव्हा गुरुजी सर सांगतात आपल्याला की तू हे होमवर्क कर, रिडिंग कर, असं कर तसं कर, जो ऐकणार त्याला चांगले मार्क येतात, नाही ऐकलं ते तिथंच राहतात. मग ज्यांना आलं नाही मग ते काय म्हणणार, कशाला जायचं मिटिंगला, काय गरज पडली, आपला तो होणार आहे का, आणि व्हॉट्सअपला तर टाकून पाहिलंय ग्रुपला, आली का तुला एन्क्वायरी. तर ह्या गोष्टी ज्या होतात त्या आपल्याला कुठेतरी आळा घालायचा आहे की आपण ठरवायचंय आपल्याला निगेटिव्ह ऐकायचं का पॉझिटिव्ह ऐकायचं. तर तुम्हाला इथं आल्यानंतर पॉझिटिव्ह व्यक्ती भेटतील, मिटिंगला येणाऱ्या पॉझिटिव्ह बोलतील, तुमच्या आजूबाजूचा ओरा चांगला राहील, तुम्हाला अजून चांगली प्रेरणा मिळेल, करण्याची इच्छा निर्माण होईल. कधी कधी काय होतं, मला व्यवसाय करायचा आहे, मला इच्छा आहे, पण सांगणारे बरोबर नाही, संगत बरोबर नाही, आजूबाजूला वातावरण बरोबर नाही, मग त्याच्यामध्ये वेळ जातो. आता आम्हाला काय अनुभव येतो, काही जणी काय म्हणतात मिळून कसं आम्ही चालू केला, आर्टची बॉडी बनवली, कशी संस्था चालू केली, तर अल्पावधीमध्ये महाराष्ट्रभर नाव का झालं. किंवा आता ह्या ताईंनी सांगितलं की कोणीतरी यांना सुचवलंय की तुम्ही या ग्रुपला जॉईन व्हा. म्हणजे आपल्याबद्दल माउथ टू माउथ पब्लिसिटी का होती की एखादी एखाद्याला व्यवसाय करायचा आहे किंवा एखाद्याला चांगलं मार्गदर्शन पाहिजे तर कुणीतरी सहज सांगतंय.
ते तुम्ही जावा गागरे मॅडमकडे, त्यांचे जरा मार्गदर्शन घ्या, तुम्हाला दिशा भेटेल. तर याचं कारण कोण सांगताय का मला? शुभांगी, कारण तुम्ही प्रत्येक महिलेला आपलं मानता, म्हणजे त्याच्या ठिकाणी तुम्ही स्वतः आहे आणि बाईचा काय म्हणतात ना बिझनेस झाला पाहिजे आणि ज्याप्रमाणे मी सक्षम झाली तशी प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे. प्रत्येकी ते काय म्हणतात ना काय तिचा प्रॉब्लेम काय तो समजून घेतात, त्याच्यावरती सोल्युशन मिळून बाबा बिझनेसमध्ये कसं. पण काही पेड संस्था आहे समजा, त्या कन्सल्टन्सी देतात, मग त्यांचं का नाही नाव झालं, आपलंच का झालं? नाही, त्यांच्याकडनं तेवढं म्हणजे काय म्हणतात ना आपलेपणा जो आहे तर तो मिळत नाहीये. आता मी अजून कोण सांगतं? काळे ताई काय सांगतात? हा, म्हणजे आपल्याकडं सदस्य जॉईन व्हा असं कुणीतरी कोणाला सुचवतं किंवा ह्या संस्थेकडे जा, राजसेठांकडे जा, तुम्हाला कोणता बिझनेस करायचा, तुम्हाला दिशा भेटत किंवा करू पण नको किंवा भेटा तुम्ही एकदा, त्यांचं ऐका, असं काय सांगितलं? आता तिकडे गेल्यावरती थोडंसं मार्गदर्शन आपल्या मनाला एकदम पडतं ते जरासं 100% म्हणजे बाकीचं मार्गदर्शन वेगळं असतं आणि तुमचं नाही का सल्ला वगैरे एकदम 100% योग्य असतं. अजून कोणी? हा, पुढीच फॉर्म भरायचा होता, पण अमुक आहे, तिने फॉर्म भरला आणि ती म्हणली काय बिझनेस होत नाही, जाऊ नको. मग अमुक कोणी विचारलं का? आम्हाला कळतं. त्या बाईनी फक्त 2 ते 4 ऍड टाकलेलं आहे, त्या बाईने आम्हाला कधी ओळखलं नाही, ती कधी मीटिंगला नाही, तिला काही संस्थेचं घेणं नाही, त्या बिचारीचं फेसबुक इंस्टा नाही, तिला माहीत नाही आपलं काही कार्य, ती मिसगाईड करते म्हणून ही बिचारी मिसगाईड होती. एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, आजची मीटिंग तुम्हाला मोटिवेशन जास्त देणार आहे मी, लक्षात घ्या. मोटिवेशन असं आहे की आपल्याला जेव्हा कोण सांगतंय, आपला सल्लागार कोण असावा हे लय महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे अर्जुनाचा सल्लागार कोण होतं? श्रीकृष्ण. हा, आणि कर्णाचा सल्लागार कोण होतं? दुर्योधन. हा, कर्ण म्हणजे 5 पांडव एकीकडं, कर्ण एकीकडं. पण सल्लागार किती महत्वाचा असतो आयुष्यामध्ये, लक्षात घ्या. त्याच्यात दुसरं उदाहरण मी महाभारतातलं असं देईल की आपण भगवद्गीता प्रत्येक हिंदूने वाचली पाहिजे आपण म्हणतो, पण भगवद्गीतेमध्ये जे सार सांगितलंय तर अर्जुनालाच का श्रीकृष्णाने सांगितली? 5 पांडवांपैकी अर्जुनालाच का निवडलं? म्हणजे सांगणारा गुरु जेवढा ताकदीचा असतो, शिष्य तेवढ्या ताकदीचा असावं लागतं, लक्षात घ्या. तुमच्यापैकी काहींना सांगायला खूप भारी वाटतं, मला मेसेजवर पण सांगायला भारी वाटतं की चला मेसेज आला तुमचा, काहीतरी अडचणी आल्या, ताई मार्केटिंग कशी करू, ताई मला इथं माझी गाडी अडली. चेतन एक मिनिट, इथं एकतर सोशल मीडिया हा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक संस्था चालवण्यासाठी जो प्रमुख असतो, जसं तुम्ही ही संस्था कुटुंब प्रमुखाप्रमाणे चालवता. आज मी गेली 2 वर्ष बघते मॅडम प्रत्येक लेडीजचं नावासकट बिझनेस सकट त्यांच्या लक्षात असतं. हे फार कमी ठिकाणी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची आपुलकी, प्रेम आणि शिस्त, त्यामुळे आपली संस्था महाराष्ट्रभर आहे. त्यांनी पण जवळजवळ उत्तराच्या आल्या, टाळ्या वाजवा. मी नंतर उत्तर देणार आहे तुम्हाला. तुमचं मी गाभा तयार करते आता सगळ्यांचं. माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे ओळख झाली ती, तर तिने मला सांगितलं की मला मॅडमला भेटायचंय. मी म्हटलं का भेटायचंय? तर ती बोलली मी इंस्टाला पाहत असते त्यांच्या व्हिडिओ वगैरे, मला खूप आवडतं. मग मी त्यांना सांगितलं की म्हणजे नाही का शून्यातून विश्व निर्माण केले त्यांनी, म्हणजे एवढं त्यांना काही नसताना पण त्यांनी इथं भोसरीसारख्या ठिकाणी येऊन एवढं साम्राज्य उभं केलंय. तर त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि प्रत्येक येणारी इथं जी लेडीज आहे ना, ती गरीब असू किंवा कशीही असू, पण तिला योग्य ते मार्गदर्शन करतात मॅडम. सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचले. आता या ताई इन्स्टाला पाहून वगैरे आल्याय, तर हा एक भाग धरू. तर खाली बसा, मी सांगते तुम्हाला मेन आपल्या संस्थेकडे येण्यासाठी का सुचवलं जातं. तुम्ही एक लक्षात घ्या, पैसे देऊन पण कुणी कोणाबद्दल बोलत नाही. मी जर सांगितलंय ज्योतिताईंना पैसे दिले, तुम्ही काही करा, पण 4 बायका इथपर्यंत आणा, मी पैसे देते 100-100 रुपये येणार. पण 100 रुपये भरून इथं यावं का वाटतंय की ज्या आलेल्या आहे कुठलाही व्यवसाय किंवा कुठलीही संस्था जी असते तर त्याची हिस्ट्री तपासली जाते. तर आपली हिस्ट्रीमध्ये काय येतंय की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप आहे का? नाही. व्हॉट्सअप ग्रुप समजून 2 ते 4 तुम्ही ऍड टाकल्या असत्या. गुंजननी परफेक्ट उत्तर दिलं, ऍडमिन माहित नाही, कुठल्या संस्था असतात त्यांच्या संस्थापिका माहित नसतात. राजकीय लोक बऱ्याच वेळा आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी संस्था काढतात, नावारूपाला फोटो काढतात, उपकरण दाखवतात, संपली संस्था. पण याच्या पलीकडं आता मी कल्पनाच्या उत्तराकडे येते की स्वतःवर जी वेळ आली ती इतर कोणावर येऊ नये. हे स्वतः सुशिक्षित बेरोजगारीचं आयुष्य जगताना नातेवाईकांचे टोमणे किंवा कसं आहे, दिशा भेटत नव्हती, शिक्षण पदरी असू द्या, आपल्याकडे काही पण असू द्या, पण मार्गदर्शक खूप महत्वाचा असतो. परिस्पर्श जो व्हायला पाहिजे ते मिळत नव्हतं. स्वामींचा होता मला, पण एक मनुष्य रूपामध्ये स्वामी फोटोतले तसे येणार नाही, ते मार्गदर्शक आपल्याला पाठवतात. तर तसा स्पर्श जसा मला अपेक्षित आहे की बसलेल्या तुम्ही खूप चांगल्या उद्योजक आहे. त्या दिवशी मी एक रीलला वाक्य ऐकलं की
की प्रत्येक महिलेमध्ये कला असते, त्या कलेला जर व्यवसायाचं रूपांतर दिलं तर घराघरामध्ये उद्योजिका तयार होणार. म्हणजे एकदम महत्त्वाचं. म्हणजे कोणी तुम्हाला कधी समजवणार? समजा आज कविताताई चांगला बिझनेस करताय, स्नेहल करत नसेल, कल्पनाताई कमी करत असेल, या तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचे आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येकीमध्ये ते सुप्त गुण लपलेले आणि त्याचं कसं आहे, त्यांना पुढे बोलवा. आपल्याला मेन याच्यावर ओळखी पण राहिल्या. वाटतं की मी जेव्हापासून मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि मॅडमचे पूर्ण व्हिडिओ पाहिलेले आहे, त्याच्यावरून असा एक तर्क काढला की मॅडमवर जे दिवस येऊन गेलेले आहेत तसे आपल्या जे सर्वसामान्य आपण लेडीज आपल्यावर अशी मुळीच आले नाही पाहिजे, म्हणून ते आपल्याला हेल्प करतात. आणि आपला जो प्रत्येकीचा छोटा मोठा व्यवसाय असू दे कसा पण, तो ते स्वतःचा व्यवसाय म्हणून ते हँडल करतात आणि आपल्याला त्याच्यानुसार त्यांनी ते सगळं अनुभवलेलं आहे. तर मग आपल्याला सोपी पद्धत देतात की तुम्ही अशा मार्गाने जा म्हणजे तुमचा व्यवसाय डेव्हलप होईल, असं मला वाटतं. ठीक आहे. तिसरी मीटिंग. पण तुमचा जो शेतकरी ते जर्मनी प्रवास जो व्हिडिओ आहे ना आपला, त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःचं आयुष्य मांडलात. तिथेच मुख्य अगदी भाऊ आपण पण ती मुलाखत आत्ताची, मागच्या वर्षीची. नाही. आपली संस्था 2018ची 21 पासून आपला ग्राफ उंच गेलाय. आपल्या आयुष्याबद्दल प्रामाणिकपणे मांडणं हे पण एक धाडस लागतं ना, ते तुम्ही केलात. त्याच्यामुळे बाकीच्यांना पण प्रेरणा मिळते की इथं गेल्यानंतर आपलं वैयक्तिक आयुष्य पण आपण तुमच्याशी शेअर करू शकतो आणि त्यातून आपण नवीन पाऊल. ठीक आहे, हा एक मुद्दा बरोबर. कल्पनाताई. मला ताईंना भेटायची खूप इच्छा होती, खूप अगदी त्यांना बघायची इच्छा होती. कसं सांगू, मला शब्द नाहीये, शब्द नाही माझ्याकडे. तशीच आहे का? मी तुम्हाला रिक्षातून पाहिल्यावर मला इतका आनंद झाला की मला कोणीतरी आपलं कोणीतरी भेटले. खरं सांगते, सुनबाईला मी सुट्टी काढून तिला, ती जॉबला असते, मी नाशिकला असते. मला ताईंना भेटायचं आहे. माझा व्यवसाय शिवाय पापडचं मशीन आणि माझं म्हणजे आहे चांगलं आहे, पण मला वाढवायचा आहे तो. आणि मला हे सगळ्या ज्या लेडीज आहेत त्यांच्या म्हणजे त्यांना म्हणजे आपला काहीतरी मार्गदर्शन भेटेल किंवा माझा व्यवसाय वाढेल. काशीनाथ पेडवणे, मी चाकणवरून आली आहे. तुमच्या सगळ्यांसारखा काही बिझनेस नाही आहे माझा. छोटंसं स्कूल आहे, प्री प्रायमरी स्कूल, याच वर्षी सुरू केलं आहे. 8च विद्यार्थी आहेत. त्याला मॅडमचं काहीतरी मार्गदर्शन मिळेल या दृष्टिकोनातून आज मी पहिल्यांदाच आली आहे. तसं मॅडमचा नंबर माझ्याकडे 2 वर्षापूर्वी आला होता. कोणाकडून आला आता ते लक्षात नाही आहे. मॅडमला त्यावेळेस भेटून काहीतरी नवीन सुरू करू असं विचारत होतं, पण 2 वर्ष जरा याच्यातच गेले. पण आज योग आला आणि मॅडमने अक्षरशः ओळख नसताना सुद्धा मेसेजला रिप्लाय केला की मॅडम असं असं ॲड्रेस आहे, हा मॅप आहे. तो मॅप शोधत आले, त्यामुळे थोडा 20 मिनिटं उशीर झाला. पण छान वाटलं सभेला येऊन आणि मॅडमचं मार्गदर्शन घ्यायला खूप आवडेल. ते सुद्धा हजबंड सुद्धा खूप खुश झाले की बाबा तू जाती एवढ्या लांब चांगल्या मार्गावर लागली, असं म्हणजे मला खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सुद्धा इथून मिळतं. थँक्यू. तर आता लक्षात